लागलं नाही ना? नववीला. नववीला आहे शाळेत. नववीला आहे शाळेत. बस दाबू नको. रस्ता चुकलोय का आपण मंडळी? रस्ता चुकलोय वाटतं. 70 किलोमीटर आहे ना. बघा मंडळी, आपला हा नवीन कॅमेरा सेटअप आहे. आपण ह्या राईड साठी मागवलेला आहे. प्लस हे पण आहे की रस्ता खराब असेल किंवा काय. गाडी कुठे शिकवली काय लोकांना? मी होती तुलाच बंद एकदा राहायचं आमची तर ठेवेल. त्याच्या माहिती गाडी. एक काम करा, ही गाडी आहे. चला चला, गाडी आहे. चलो राइड पे. तिकडे गेले दोघं जण. झाली का फुल? झालंय वो पेट्रोल टाकून. पर्यंत भरलेले पेट्रोल प्यायला लागतो. मागच्या वेळेला कोकण राईडला बरीचशी मजा केली आम्ही याच्याबरोबर. 30 रेंज होती, अचानक राहिली 10 झाली. 10, 9, 8, 7 संपला. कार्यक्रम पहिला पंचर आहे. बरं इथंच पाहून घेतलंय. भाऊ म्हटलं हवा चेक करून घेऊ. हवा चेक करायला हवा किती होती माहिती गाडी? 5 पॉईंट. म्हणून म्हटलं पंचर पण चेक करून घेऊ. किती पंचर निघाले असतील? 3 पंचर. आता पेट्रोल वगैरे याचे भाऊंचे मस्तपैकी 3 पंचरी काढून मंडळी आता लागली पुण्याच्या रस्त्याला. आणि आता आपण आता थेट बऱ्यापैकी टप्पा आता आपला परत मागे राहिले. आपले भाऊ सुसाट सुटले. आता दुसऱ्या त्यांनी 120-130चा स्पीड पकडलाय. आली आपली बुलेट आली. बुलेट जरा मागे राहिली होती. मला मनमाडच्या दिशेने निघालोय मंडळी. इथून जवळपास मनमाड 25 किलोमीटर आहे. आता फक्त 3 किलोमीटर राहिले मंडळी. थांबली बाबा चहा पाणी. मंडळी स्वागत घेऊन सगळे निघाले. आपल्या योगी भाऊचा फॉर्म बघतच राहा. 93 किलोमीटर. ओके, 93 किलोमीटर मध्ये लवकर स्टॉप घेतला पोरांनी. पण तुम्ही पुन्हा एकदा आपण रोडला लागलेलो आहेत फायनली. मोठी ट्रॅफिक लागली आहे. हे एक बरं राहतं आपल्या 2 व्हीलर असल्यावर धनाधन आपण आपल्या कुठूनही गाडी काढू शकतो. इथं या गाडीमुळे थोडासा विषय झाला आहे. रस्ता चुकलोय का आपण म्हणजे? रस्ता चुकलं वाटतं. 70 किलोमीटर आहे ना. आल्याच्या रोडला घेऊन चालले होते. मला वाटलं तर म्हणून म्हटलं थांबा पोरा. असा हा रस्ता मी गेलेलो या रोडनी. हा येवल्याला जातो. तिथून खूप बघा मंडळी, आपला हा नवीन कॅमेरा सेटअप आहे. आपण ह्या राईड साठी मागवलेला आहे. बघा याचं इक्विपमेंट वगैरे एकदम नेक्स्ट लेवल. काय म्हणतं योगी? हे आपले DOP यांनीच हा इनोव्हेशन केलेलं आहे. रात्री जागून मी मदत केली तो कॅमेरा लावायला. विसरला का? लगेच म्हणे हा लगेच क्रेडिट घेऊन राहिला. एवढा अविश्वास अर्जय भाईवर. डायरेक्ट त्याला ड्रायव्हिंगला दिलं. त्याला तेच होतं तुझ्यावर विश्वास म्हटलं म्हणून सांगायला आलं तुला. मला असं वाटतं मॅप चालू करू दे. मला का लावला छान दिसतो म्हणून.
पुन्हा एकदा आपली गाडी तिथंच येऊन ठेपली आहे जिथं आपण चहा पिलो होतो, कॉफी पिलो होतो. आणि कॉफी पिलो त्या तिथून आपल्याला जायचं होतं लेफ्ट आणि आपल्या RJ भाईंनी घेतलाय राईट. त्याच्यामुळे विषय झाला गंभीर. एक नंबर फोकस. आणि हे असे कार्यकर्ते मध्ये येतात अशा गर्दीच्या ठिकाणी भाई. हे कार्यकर्ते आपल्याला सप्रेम भेट देण्यासाठी उत्सुक असतात आणि ते देतच असतात. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. अशी भेटवस्तू आपल्याला घ्यायची नसते. इथनं राईड घ्यायचं आहे. ते आपले जे भाऊ पाय शानपणा करत पुढे गेलेले. काय गरज आहे मागं थांबव ना गपचित. पण नाही, अंगाला ऊतच लय असतो. इकडून जायचं होतं, आपले मंडळी गेले होते कुठल्या वेगळ्याच रस्त्याने. अरे मागं चाल, काय घाई करू नका बुडा, चला मागं. हायवे मंडळी आपल्याला भेटलेला हायवे. बरं चला, जरा आता चालवायला गाडी मजा येईल. मगापासून खराब रस्त्यामुळे आपल्याला बोर झालं होतं आणि आता बऱ्यापैकी रस्ता चांगलाच लागेल. मजा आली रोडवर गाडी चालवायला. या हायवेवरती जवळपास 150ची स्पीड आपण प्राप्त केली. मजा आली. आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या रोडवर आलेलो आहे. योगी भाऊ पाठीमागे आणि डायरेक्टर मध्ये आणि योगी आणि RJ आहे पुढे. नववीला आहे शाळेत. नववीला आहे शाळेत. तू कितीला आहे? दुसरीला आहे. त्याला आठवण पहिलीला आहे का दुसरीला आहे? तू बी नववीला गाडीचं नाव काय? अपाचे. आत्ता शिकी गेट उघडलंय. जवळपास अर्धा तास खाल्लाय या गेटने आपला. बरीच ट्रॅफिक पण झाली त्यामुळे निघायलाही वेळ लागतोय आता. आणि हे असे हुशार लोक असतात जे लेन तोडून पुढं तोंड घेऊन येतात. तर मग अजून वेळ होणारच. भरपूर मोठी लाईन लागली बाबा. हे बघा, याला म्हणतात महानतम लोकांपैकी एक लोक. अशा लोकांना गाडीच्या खाली उतरून महाप्रसादाचा लाभ दिला पाहिजे आणि योग्य तो सत्कार करून पुन्हा रिटर्न मागे पाठवलं पाहिजे. या बा कोफ्ता अर्धेच मसल वाढतील, अर्धी परत फॅट पण वाढेल सोबत. हा मग तो बोल बाई समजाव. कोफ्ता मोठा इकडे मांडे काही नाही तर नको स्ट्रॉंग मांडे. संपला कट बंद करून टाकायचं. जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे मंडळींचं. आणि आता आपण रूम शोधणार आहोत. तर लवकरच आपला स्टॉप येणार आहे. कोणत्या दिशेने जायचं आहे अजून फायनलाइज नाही आहे. 2 रूट्स आहे आपले. तर बघू कोणत्या रूटने आपली मंडळी घेऊन जाते. रिक्षाला बॅन का नाही करत कोणी यार. कार घाण दूर सोड. इथल्या काही रूम काय आपल्याला पसंत पडल्या नाही. बघूया थोडं मागे चाललोय आपण. योगी भाऊनी चेक केले आहे. आता हे आपल्या हे जे भाऊ हे असे यांच्यात किडे असतात मध्ये मध्ये वळवळ करतात. त्यामुळे ते असे पुढे जातात. चला मंडळी, रूम जर भेटली तर डायरेक्ट आता रूमवरच भेटू. बाकीचा तर काही शोधाशोधीचा कार्यक्रम तुम्हाला काय आम्ही आता दाखवणार नाही.
लागलं नाही ना